पोलीस कर्मचाऱ्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला व सरकारी कामात अडथळा केल्याच्या आरोपातून संशयित लवटे, स्वामी, माळीसह 37 जणांची निर्दोष मुक्तता। सन 2013 साली गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान पोलिसांचेकडून गणपतीची विटंबना झाली असा गैरसमज करून बेकायदा जमाव करून पोलीस अधिकाऱ्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांचेवर लाथाबुक्क्याने, दगडाने व काठीने हल्ला चढवला व गंभीर जखमी केले, तसेच सरकारी कामात अडथळा केला अशा विविध आरोपाखाली पोलीस उपनिरीक्षक हणमंत कोळी यांनी 19 सप्टेंबर 2013 रोजी इचलकरंजी पोलीस स्टेशन येथे मलकारी लवटे, संग्राम स्वामी, सुहास माळी, संजय जगताप, मोहन मालवणकर, प्रमोद बचाटे यांच्यासह 39 संशयितांच्या विरोधात गावभाग पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली। त्या फिर्यादीच्या अनुषंगाने संशयितांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र पाठवण्यात आले। सदर प्रकरणाची सुनावणी इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू झाली। सुनावणीमध्ये बचाव पक्षातर्फे घटनास्थळ पंचनामा, विविध वैद्यकीय दाखले कबूल करण्यात आले। ज्याने गणपती मूर्तीची विटंबना केली त्या विरोधात गुन्हा का दाखल करण्यात आला नाही? पोलिसांना त्या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी जमलेल्या सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात त्यांनी विटंबनेविरोधात आवाज उठवू नये म्हणून खोटे गुन्हे दाखल केले आहेत। हे उलट तपासाद्वारे प्रमुख संशयितांचे वकील ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी मांडलेल्या युक्तिवादात मॉब सायकोलॉजी आहे, त्यामुळे गोंधळात सर्वांनाच आरोपी करण्यात आले आहे, हा युक्तिवाद मांडण्यात आला। उर्वरित संशयितांच्या वतीने ॲडव्होकेट LD मुजावर, ॲडव्होकेट स्वामी व ॲडव्होकेट लटके यांनी घेतलेल्या उलट तपासात विसर्जनासाठी सर्व गावच रस्त्यावर होते, त्यामुळे अचानक वाजलेल्या गोंधळात नेमकी कोणी मारहाण केली हे सांगता येत नाही, हे माननीय न्यायालयांच्या निदर्शनास आणून दिले। सदर उलट तपास व सर्वच वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने संशयित सर्वच आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली। सबस्क्राइब करा।